भारताच्या लष्कर खात्यात आपल्या प्राणाची पर्वा न करता देशाच्या सेवेसाठी लढून त्यातून निवृत्त झालेले माजी सैनिक यांची सामाजिक संस्था पेण रायगडचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा पेण महात्मा गांधी वाचनालय येथे साजरा करण्यात आला। यावेळी पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने, प्रसिद्ध उद्योजक राजू पिचिका, माजी सैनिक संस्था खालापूरचे अध्यक्ष महाडिक, सदस्य माजी सैनिक भोसले, सदस्य माजी सैनिक विचारे, पेण संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र ठाकूर, उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, कोषाध्यक्ष सचिन कुमार पाटील आदी मान्यवर तसेच सर्व माजी सैनिक आपल्या परिवारासह उपस्थित होते। यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र ठाकूर म्हणाले की या अगोदर अनेक माजी सैनिक एकत्रित होते, परंतु कोणताही प्लॅटफॉर्म मिळत नव्हता। शेवटी माजी सैनिकांची सामाजिक संस्था उभी राहावी या हेतूने संस्थेची स्थापना करून याद्वारे विविध सामाजिक कार्य हाती घेतले आहेत। त्याचप्रमाणे माजी सैनिकांच्या आठवणींना अविरतपणे उजाला देण्याचे कार्य सुरू ठेवणार असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष सुरेंद्र ठाकूर यांनी यावेळी बोलताना सांगितले। तर देशाचे संरक्षण करणे हे फक्त सैनिकांचे काम नाही, तर आपल्या सर्वसामान्य नागरिकांची देखील जबाबदारी आहे। कारण आपल्या आजूबाजूला कोणत्याही संशयित हालचाली दिसल्या तर लगेच पोलिसांना संपर्क केला पाहिजे। यातून देखील आपण देशसेवा करू शकतो। आपल्या कुटुंबाची पर्वा न करता ज्यांनी आपल्या आयुष्यातील काही काळ देशासाठी दिला त्यांचा आदर करणे गरजेचे आहे। सोबती संस्थेच्या माध्यमातून माजी सैनिकांसाठी मेडिकल कॅम्प आम्ही घेऊ, असे ॲडव्होकेट मंगेश नेने यांनी आपल्या भाषणात सांगितले। या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे माजी सैनिक लक्ष्मण हशा पाटील यांची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अलिबाग येथून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे। असं म्हणतात की हमारी दिवाली में रोशनी इसलिए है, हमारी दिवाली में रोशनी इसलिए है क्योंकि सरहद पार अंधेरे में कोई खड़ा है। आपण लोक तिथे अंधारात आमच्या संरक्षणासाठी उभे आहात म्हणून इथे आज देशामध्ये दिवाळी होऊ शकते। आज बॉर्डरवर आपण काय करत असता ते आम्हाला माहिती नसतं। आम्ही आपलं इकडे सुखात का जगतोय, कारण एक खात्री जाऊ तिथे आम्हाला जाणव पण होत नाही की आपलं संरक्षण देशाचं करायला माणूस तिथे आहे। कारण की असं मी नक्की म्हणेन की प्रत्येक फौजी असं म्हणत असतो की अगर मैं मर जाऊं तो मेरी अलग पहचान लिख देना, लहू से मेरी पेशानी पे हिंदुस्तान लिख देना। तर ह्या सर्व आणि अजून एक माझी भावना अशी आहे की देशाचं संरक्षण हे फक्त सैनिकांचंच काम नाही, जो आम नागरिक आहे देशातला वेगळ्या पद्धतीने आपण संरक्षण करू शकतो। आपण बॉर्डरला आपण संरक्षण करू शकतो, पण देशांतर्गत आपण बघतो काही गोष्टी चाललेल्या असतात। म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर काही संशयित काही हालचाली सामान्य नागरिकाला कळल्या, तर माझं असं आव्हान आहे की ते ताबडतोब पोलीस यंत्रणेपर्यंत किंवा इंटेलिजन्सपर्यंत त्या गोष्टी कळल्या पाहिजेत। आज माजी सैनिकची सामाजिक संस्था पेण त्याचं दुसरं वर्धापन दिन इथे महात्मा गांधी वाचनालय पेण इथे साजरं करण्यात आलं त्याला पण। आणि ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आम्हाला पेणचे नावाजलेले वकील, मार्गदर्शक तसंच शिक्षण सम्राट असे असलेले मंगेश नेने साहेब होते। त्याचबरोबर प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक असे राजू पिचिका शेठ होते। तसेच खोपोली संघटनेचे अध्यक्ष महाडिक साहेब, भोसले साहेब हे सुद्धा उपस्थित होते। आणि आजचा हा प्रोग्राम होता तो सहकुटुंब माजी सैनिक संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि त्यांचा परिवार, मुलं असा एकत्रित करण्यात आला होता। सदरच्या प्रोग्राममध्ये आम्ही ह्यावेळी मागील 2 वर्षामध्ये वृक्षारोपणचं कार्यक्रम केलं। त्याचबरोबर प्रत्येक गावात 26 शक्य जमेल तशा गावात 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टच्या दिवशी एक रॅली काढली। त्याच्यात एक नागरिकांना किंवा युवा लोकांना संबोधन केलं। त्यामध्ये की आपण देशासाठी किंवा सैनिक सेवेत रुजू होण्याचं आवाहन केलं आणि विविध क्षेत्रात त्यांना देशसेवा करण्यासाठी प्रवृत्त करण्याचं काम ही माजी सैनिक सामाजिक संस्था पेण करत आहे। आणि ह्या संस्थेच्या आजच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मी हे सांगू इच्छितो की पुढील काही दिवसात आम्ही आदिवासी खेडेपाड्यांवरच्या शाळांवर जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। तेथील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत। तसेच जमेल तेवढं संस्थेमार्फत त्यांना मदत करण्यात येईल। आणि
एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आम्ही ह्या काही दिवसात रक्तदान शिबिर लावण्याचा प्रयत्न करतो. खरोखर एक वाखाणण्यासारखी गोष्ट आहे की 2 वर्षामध्ये एवढी मोठी प्रगती माजी सैनिक संस्थेने आम्ही केलेली आहे. आम्ही या अगोदर मागे अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे 2 वर्षापूर्वी ह्या कमिटीचे फक्त 4 ते 5 मेंबर मेहनत घेत होते, पण आज 73 मेंबर्स तयार होऊन एवढी मोठी संस्था तयार आणि एवढे मोठे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेत. या वर्षभरामध्ये रक्तदान शिबिर घेण्याचं योजलेलं आहे. मागच्या वर्षामध्ये आदिवासी पाड्यामध्ये गेलेले आहोत. परत आम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला एक शांतता रॅली काढतो. प्लस आम्ही एक वृक्षारोपण करतो आणि माजी सैनिक फार ह्याच्यामध्ये हिरिरीने भाग घेऊन कामं करतात. फारच त्यांना उत्साह असतो. जसे त्या माजी सैनिक देशाच्या संरक्षण सीमेवर लढताना आपली जी हिरिरी दाखवतात ती इथे आल्यावर अजून त्यांच्यामध्ये तो स्पिरिट आहे. त्याबद्दल खरोखर आनंदाची गोष्ट आहे. प्रथम सर्वांना जय हिंद. आज 14 जुलै 2024 आमच्या संघटनेला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हा द्वितीय वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा झाला. या वर्धापन दिनानिमित्त आलेले प्रमुख पाहुणे पेनचे नेने साहेब तसेच राजू पिचिका साहेब यांनी थोडक्यात आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आमचा हा आजचा जो कार्यक्रम होता त्यामध्ये माजी सैनिक, महिला, लहान मुले आणि जे उत्तेजनाचे विद्यार्थी होते 10वी 12वी पदवीधर असतील, बाकी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी कामं केलीत त्यांना आम्ही ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं. असाच प्रोग्राम आमचा दरवर्षी असतो. 26 जानेवारी 15 ऑगस्ट त्या दिवशी जनजागृती रॅली, तसेच इंडियन आर्मीमध्ये जाण्यासाठी नवीन तरुण वर्गाला आम्ही प्रोत्साहित करतो आणि विविध कार्यक्रम असे खेडोपाडी जाऊन, गरीब शाळा आहेत ज्या आदिवासी वाड्यांवरती आहेत अशा ठिकाणी जाऊन प्रत्येक ठिकाणी ह्या संस्थेचे कार्य उल्लेखनीय राहील. आणि ही संस्था मला वाटतं रायगड जिल्ह्यामध्ये पहिली संस्था असेल ती छोट्या वर्षामध्ये उंच भरारी घेणारी संस्था आहे आणि आमच्या संस्थेचं नाव असंच आम्ही पुढे चालवत ठेवू हीच आमच्या सगळ्यांच्याकडून अपेक्षा असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय. जय जय. तर या कार्यक्रमामध्ये हळदी कुंकू झालं, मुलांचं सन्मान झाला, खूप काही असे प्रोग्राम होतात. आता हा 2रा वर्ष आहे आणि तो खूप छान झाला आणि पुढे पण असंच व्हावं ही आमची इच्छा आहे आणि वर्धापन दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. कार्यक्रम चांगला झाला, सगळ्यांचं सहकार्य होतं. गेल्या वर्षी मी नव्हते पण यावर्षी मी होते, पण मला खूप आवडलं इथे येऊन. सगळ्या महिला एकत्र आल्या आणि सगळ्या महिलांनी एकत्र यायलाच हवं आहे.